डोंबिवली पश्चिम परिसरात एका महिलेची हात चालाखीने सोन्याची चैन चोरी झाल्याची घटना घडली आहे। बाळाला खांद्यावर नीट बसवून देण्याचा बहाणा करत एका अनोळखी महिलेने प्रवासी महिलेचे लक्ष विचलित केले आणि तिच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास केली। या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पश्चिमेत राहणारी महिला आपल्या लहान बाळासह डोंबिवली रेल्वे स्थानकातून प्रगती कॉलेजच्या दिशेने रिक्षाने प्रवास करत होती। त्याच रिक्षात एक अनोळखी महिला देखील बसली होती। प्रवासादरम्यान त्या महिलेने बाळाला खांद्यावर व्यवस्थित करण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला आणि त्याच वेळी तिने अत्यंत चालाखीने संबंधित महिलेची लक्ष दुसरीकडे वळवून तिच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरली। काही अंतरावर गेल्यानंतर संशयित महिला रिक्षातून उतरली आणि निघून गेली। त्यानंतर गळ्यातील चैन नसल्याचं लक्षात येताच पीडित महिलेच्या पायाखालची जमीन सरकली। तिने तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केलाय। या घटनेमुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।